स्मरांनो, आज आपण पायथागोरसच्या पुढच्या थेरमला जाणार आहोत. आपण पायथागोरस थेरम काय आहे आपण शिकलेलो आहे. वी नो दॅट द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज, of course in a right angle triangle, in a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. So that is the hypotenuse, that is the Pythagoras theorem. आज आपण दोन थेरम शिकणार आहोत. त्यातला पहिला एक थेरम आहे की सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी कशा प्रकारची असते हे आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे काय आहे की एक राईट अँगल ट्रायंगल आहे. देयर इज अ राईट अँगल ट्रायंगल ABC which is given, right? And there is an altitude. You know altitude. Altitude म्हणजे हाईट. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणे. म्हणजे देयर इज वन लाईन इज ड्रॉन सेगमेंट BD which is perpendicular to AC. या BD ला काय म्हणायचं? BD is nothing but the altitude. So BD म्हणजे काय झालं? So BD is called as a altitude. ज्यांना हा जर अर्थ माहित नसेल तर त्याने हा समजून घ्या. अल्टिट्यूड म्हणजे ही BD आहे which is perpendicular to AC. तर हा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हा आपला विषय आहे. सो व्हॉट इज द थेरम, और आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे हे आपण पहिला समजून घेऊ. इन अ राईट अँगल ट्रायंगल ABC म्हणजे अँगल B is 90 degrees, that is given. Okay, a line is drawn BD which is perpendicular to AC. So BD is perpendicular to segment AC and ADC हे काय म्हणलेलं आहे? ADC म्हणजे काय? ADC, these are the 3 points which are कोलिनियर, एका लाईन मध्ये आहेत. these are the कोलिनियर असा याचा अर्थ आहे. आता ह्या ABC मध्ये हा BD ड्रॉ केल्यामुळं इथे एकूण ट्रायंगल किती तयार झाले बघा. एकूण ट्रायंगल किती तयार झाले? हा ओरिजिनल ABC राईट अँगल एक तयार झाला. त्यानंतर दुसरा हा ADB हा एक ट्रायंगल विच इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल, तो एक तयार झाला. तिसरा ट्रायंगल तयार झाला जो म्हणजे वी कॅन से BDC, हा पण एक राईट अँगल तयार झाला. म्हणजे एक अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळं, हा BD ड्रॉ केल्यामुळं ह्या एक राईट अँगलचे दोन राईट अँगल मध्ये, छोट्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये डिव्हिजन झाल्या. बरोबर ना? येस. सो व्हॉट द थेरम सेज, इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे इन ABC, इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन, if the altitude is drawn म्हणजे altitude म्हणजे BD, if the altitude is drawn then on the hypotenuse, altitude is drawn on the hypotenuse, AC is the hypotenuse, त्याच्यावर BD हा altitude ड्रॉ केलेला आहे. then the two triangles forms. अरे यार कौन सा दो ट्रायंगल तयार हो गया? हा BD इथं ड्रॉ केल्यामुळं हा ADB हा एक ट्रायंगल राईट अँगल तयार झाला and BDC हा दुसरा राईट अँगल तयार झाला. So these two triangles which are formed because of the altitude are similar to each other. म्हणजे हे दोन एकमेकाला सिमिलर आहेत. त्याचबरोबर and to the original triangle, हे दोन एकमेकाला सिमिलर आहेत. त्याचबरोबर दोन्ही पण ह्या मोठा जो ओरिजिनल ट्रायंगल आहे ABC त्यालाही सिमिलर आहेत. That is what the theorem says. So ते आपण प्रूव्ह करणार आहे. So there is a original triangle ABC which is similar with triangle ADB. आता हा ADB तयार झाला. ADB is similar with triangle ABC. तसंच triangle BDC is similar to original ABC. हा दुसरा थेरम झाला. आणि तिसरा म्हणजे दोन ट्रायंगल एकमेकाला सिमिलर, ADC similar to triangle BDC. So this is what we have to prove. So आपण वी कॅन गो वन बाय वन. प्रूव्ह करणं काय फारसं अवघड नाही आहे. इफ यू हॅव टू प्रूव्ह टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन आयदर आपले 3 टेस्ट आहेत. विच आर द 3 टेस्ट? दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपल्याला वी हॅव टू गो फॉर 3 टेस्ट. 3 पैकी एक तरी टेस्ट पास व्हायला पाहिजे. कोणती टेस्ट आहे? AA टेस्ट.
दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर वी कॅन से बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. दुसरी टेस्ट SAS, इफ टू साइड्स आर सिमिलर अँड वन अँगल इज कॉन्ग्रुएंट देन वी से बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. आणि तिसरी टेस्ट म्हणजे SSS, इफ ऑल द थ्री साइड्स आर सिमिलर, इफ देअर रेशिओज आर इक्वल देन वी से दॅट बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल्स. तर यातली आपण कोणती टेस्ट या दोन याच्यामध्ये फॉलो होते बघू आपण. सो विल स्टार्ट फ्रॉम इथून चालू करू. ADB मध्ये बघू आपण, राईट. सो इन ट्रायंगल ADB मध्ये हा अँगल D अँगल काय आहे 90 आहे. ABC मध्ये हा अँगल किती B किती आहे 90 आहे. सो एक अँगल तरी 90 तयार झाला ना ह्या दोन ट्रायंगल मध्ये. सो वी कॅन से पहिला इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC, in triangle ADB and triangle ABC काय आहे बघूया आपण. we can say angle D जो आहे that is 90 degrees and angle B जो आहे, or I can say angle B and angle D are 90 degrees, we can say. याच्याऐवजी मी असं लिहितो, अँगल याच्यामध्ये कोणता आहे ADB इज इक्वल टू अँगल ABC and that is 90 degrees. सो वन अँगल आपल्याला काय मिळाला, वन अँगल कॉमन मिळाला. सेकंड अँगल ADB मध्ये हा अँगल A आणि अँगल ABC मध्ये हा अँगल A काय आहे कॉमन आहे. सो वी कॅन से अँगल A इज कॉमन दोघांच्या मध्ये अँगल A काय आहे कॉमन आहे. मग जर हा अँगल कॉमन आहे, हे दोन अँगल 90 डिग्रीज आहेत, तर व्हॉट वी कॅन से, सो वी विल से both the triangles are similar triangles by AA test. So by AA test आता आपल्याला करस्पॉन्डन्स लिहायचं आहे. आपल्याला काय लिहायचं आहे करस्पॉन्डन्स. कोणता अँगल कुणाबरोबर मॅच आहे हे आपल्याला पहिला बघायचं आहे. तर आपण असं लिहू बाय AA टेस्ट, राईट. सो हे मी तर सिमिलरिटी चिन्ह असं काढतो सिमिलरिटीचं. हा मधला D जो आहे हा इथल्या B बरोबर आहे ना, या B बरोबर आहे. सो हा मधला B आला, राईट. हा A आहे, सो A इज कॉमन, सो A शुड कम हियर. अँड नाउ रिमेनिंग अँगल इज B and that B is equal to C. D is equal to B, AB हा 90. So this is by A test. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं, ABC हा A दोघांचा कॉमन आला, सो A इथं आला. हा जो D आहे हा D म्हणजे यांचा हा मोठा B आला आणि उरलेला हा B आणि हा C. आता तुम्हाला असं वाटेल की हा B आणि हा इथं कसं काय आला, हा B वेगळा याला बोलतात, पण हा अँगल वेगळा आहे. ABC आहे आणि इथं हा DBA आहे. DBA हा बारका अँगल आहे. या दोन्ही मधला छोटा फरक आहे, ठीक आहे ना. सो दिस इज अ one proof. So this is a one statement we got. So this is a first statement. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट घेऊ आपण. दुसरं स्टेटमेंट काय करू बघा. अँगल ट्रायंगल BDC. सो नाउ सेकंड in triangle BDC and triangle ABC. आता या दोन्ही मध्ये बघू आपण. आता BDC म्हणजे कोणता आला, तर हा ट्रायंगल आला. हा BDC मध्ये हा जो आहे हा अँगल BDC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ADB. म्हणजे अँगल BDC is equal to angle ABC
which is 90 degrees. Which is 90 degrees. बरोबर ना? हा 90 आहे आणि हा 90 आहे पूर्ण मोठा. ए बी सी मधला हा मोठा 90 आहे आणि हा बी डी सी मधला हा काय आहे? हा 90 डिग्रीज आहे. सो दिस इज 90 डिग्री. सो बोथ आर इक्वल. दुसरी गोष्ट म्हणजे बी डी सी मध्ये सी कॉमन आहे. ए बी सी मध्ये पण सी काय आहे? कॉमन आहे. सो वी कॅन राईट डाऊन हिअर. सो अँगल सी इज कॉमन. अँगल सी इज कॉमन. हा दोन्ही ट्रायंगल मध्ये सी कॉमन आहे. मगाशी हा ए कॉमन होता या ट्रायंगल मध्ये, आता हा सी कॉमन आहे. हा 90 डिग्रीज आहे. तर हे दोन अँगल हा आणि हा आणि हा आणि हा. सो नॅचरली बाय ए टेस्ट, सो वी कॅन राईट डाऊन बाय ए टेस्ट. बाय ए टेस्ट दिस ट्रायंगल इज, आता हा ट्रायंगल बघा, म्हणजे हा डी ला हा मधला बी आहे. सो आय कॅन से बी डी इज कॉन्ग्रुएंट विथ बी, राईट. सी कॉमन आहे. सो सी विल गो ॲट द लास्ट सी आणि ह्याच्यामधला उरला हा बी आणि इथला उरला हा ए. सो दिस इज व्हॉट वी गॉट द सेकंड स्टेटमेंट. So we have proved the first two conditions. ADB is similar with ABC, इथं प्रूव्ह केलं आपण. BDC is similar with ABC, इथं प्रूव्ह केलं. आता हे दोन स्टेटमेंट मध्ये बघा, आता if ADB is similar with ABC, BDC is similar with ABC, म्हणजेच मग याचा अर्थ काय झाला? सॉरी इथं हे ADB नाही, हा ओके. याचा अर्थ ADB, इथं मी लिहायला चुकलं का? ADB इथं ADB यायला पाहिजे. इथं लिहायला चुकलेलं आहे माझं. इथं ADC च्या ऐवजी इथं ADB. ओके, ADBच आहे का? हो, ADB आहे. याचा अर्थ हा ADB आणि BDC कसे असणार आहेत? एकमेकाला सिमिलर असणार आहेत. आपल्याला माहिती आहे A इज इक्वल टू B समजा असेल, A इज इक्वल टू B and A is equal to C असं दुसरं जर स्टेटमेंट असेल तर we know that B is equal to C. त्याला आपण काय म्हणतो? We call that as a transitivity. So you can write down here, from statement 1 and 2 we get triangle ADB, right, आणि triangle ABC, they are similar. इथं triangle BDC is similar to triangle ABC. So naturally from this we get triangle ADB is similar to triangle, okay, to triangle BDC, and I'll write down so this is the conclusion we get from these two statements. त्याचं कारण आता मगाशी बघितलं त्याप्रमाणे ADB ABC बरोबर काय आहे? सिमिलर आहे. त्यानंतर BDC सिमिलर विथ ABC, म्हणजे दोन्हीही जे दोन ट्रायंगल जे फॉर्म झाले दे आर सिमिलर विथ द ओरिजिनल वन. सो नॅचरली ही दोघं एकमेकाशी पण कशी असणार आहेत? सिमिलर असणार आहेत. सो ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC and which is similar to the original triangle ABC. So this is what we proved from similarity. तर हे महत्त्वाचं थेरम आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला नेहमी लागणार आहे करायला. अशी ज्यावेळी कन्स्ट्रक्शन असेल त्यावेळी तुम्ही डायरेक्टली तुम्ही या कन्क्लुजनला येऊन पोहोचू शकता. ओके, नाव विल गो टू द
द नेक्स्ट थेरम आणि थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. हे जॉमेट्रिक मीनचा थोडा अभ्यास तुम्ही मॅथमॅटिक्सच्या पार्ट 1 मध्ये पाहिला असेल. अरिथमॅटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन. तर जॉमेट्रिक मीनचा थेरम बघणार आहे. काय हा थेरम सांगतो? इन अ राईट अँगल ट्रायंगल, इथं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला बघा, PQR. हा इथं राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलाय PQR. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्युअस. ह्या हायपोटेन्युअसला, हायपोटेन्युअस कोणता आहे? PR आहे. त्याला एक सेगमेंट परपेंडिक्युलर केला, हा झाला Q आहे आणि याचं आपण नाव देऊया S. सो QS is a segment perpendicular drawn on the hypotenuse from the opposite vertex. Perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex म्हणजे Q पासून ड्रॉ केलेला आहे. Is the geometric mean म्हणजे हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला QS is the geometric mean of the segments in which the hypotenuse is divided. शब्दांची रचना अशी आहे की आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. हा जो QS ड्रॉ केलेला QS is a perpendicular drawn on the hypotenuse which is a geometric mean. म्हणजे हा QS कसा आहे? QS is in the geometric mean. कुणा बरोबर? या QS न PR ला डिवाइड केलेल्या 2 सेगमेंट मध्ये. QS न PR ला 2 सेगमेंट मध्ये डिवाइड केलंय. सो दिस इज द फर्स्ट सेगमेंट अँड दिस इज सेकंड सेगमेंट. सो PS इज वन सेगमेंट अँड RS इज अनदर सेगमेंट. ह्या 2 आणि ही जी QS आहे या तिघांची रिलेशनशिप कशी आहे? जॉमेट्रिक मीन मध्ये आहे. सो दॅट इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह नाउ. सो आता आपण जॉमेट्रिक मीनला आपण जाऊ. सो वी कॅन प्रूव्ह बाय सिंपल, तुमच्या बुकमध्ये दिलेलंच आहे. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल प्रमाणे आपल्याला माहिती आहे. आता मगाशी आपण बघितलंय हे ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत. बाय सिमिलॅरिटी आपण काय म्हणू शकतो? वी कॅन से ट्रायंगल. आता हे बघा, हे 2 छोटे ट्रायंगल जे आहेत दे आर सिमिलर विथ द बिगर ट्रायंगल, ओरिजिनल ट्रायंगल. इथं सूत्र प्रूव्ह केले आपण, होय ना? आणि त्याचबरोबर प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो ट्रायंगल आहे दॅट इज सिमिलर विथ द बिगर ट्रायंगल PQR. सो ट्रायंगल QSR इज सिमिलर विथ. QSR म्हणजे कोणता आहे बघा? QSR. सो दिस ट्रायंगल. So this triangle, the QSR is similar with PQS or PSQ. या ट्रायंगल बरोबर तो कसा आहे? सिमिलर आहे ना? अरे कुछ चमका की नाही चमका? हे आता इथे डिराइव्ह केलंय आपण. सो बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. आता फक्त आपल्याला करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. Q. आता हा S आहे इथला ना, हा S अँगल आहे, तर इथला पण काय असणार आहे? हा S. सो S ला S येणार आहे, पण हा PQ आणि याचा हायपोटेन्युस काय आहे? RQ. सो RQ तसा हा PQ. सो इट विल बी PQ अँगल Q म्हणजे अँगल P, करेक्ट? SQ. हे थोडं लिहिणं ट्रिकी आहे. तुम्हाला थोडं जरा त्याला प्रॅक्टिसची गरज आहे. S अँगल इथं 90 आहे, हा इथं पण हा S आहे, हा 90 आहे. सो S ला S झाला. Q म्हणजे ऍक्च्युली या ट्रायंगलचा Q म्हणजे हा अँगल आहे आणि या ट्रायंगलचा Q म्हणजे हा ट्रायंगल आहे. दोन्ही वेगवेगळे ट्रायंगल्स आहेत. पण हायपोटेन्युस काय आहे? PQ आहे. सो दिस लाईन शुड बी सिमिलर विथ द हायपोटेन्युस ऑफ द अदर लाईन दॅट इज PR. म्हणजे RQ. So RQ, this is a hypotenuse. ह्याचा हायपोटेन्युस कोणता आहे? PQ. So hypotenuse matching. So this is how you can write, correspondence. कारण हे पुढं मागे झालं, PSQ जे PQS झालं तर अर्थ चुकणार आहे. कारण ही लाईन QS ही दोघांच्या मध्ये कॉमन आहे. सो QS इज कॉमन. ओके. एनिवे, आता ही जर सिमिलॅरिटी असेल तर वी कॅन राईट डाऊन द रेशोज.
वी कॅन राईट डाऊन द रेशोज. काय रेशो लिहितो आपण? QS. आपल्याला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. आपल्याला पाहिजे आहे जॉमेट्रिक मीन पाहिजे आहे कुणाचा? QS चा, RS चा आणि PS चा. या 3 लाईनचा आपल्याला 3 सेगमेंटचं काढायचं आहे. त्यामुळे PQ RQ याची आपल्याला गरज नाहीये. सो वी विल राईट डाऊन QS डिवायडेड बाय QS ची करस्पॉन्डिंग कोणती आहे? PS. कोणत्या इकडची? PS. QS डिवायडेड बाय PS इज इक्वल टू, त्यानंतर QS डिवायडेड बाय QS च्या करस्पॉन्डिंग तिकडची कोणती आहे? QS च्या करस्पॉन्डिंग PS. सॉरी, QS च्या करस्पॉन्डिंग केला SR. SR च्या करस्पॉन्डिंग QS, परत मी तो QS. दिस इज इक्वल टू QR च्या करस्पॉन्डिंग PQ. दिस इज व्हॉट बाय सिमिलॅरिटी. दिस इज व्हॉट बाय सिमिलॅरिटी. ह्याची आपल्याला काही गरज नाही आहे, कारण आपल्याला PQ किंवा RQ नको आहे, आपल्याला QR नको आहे आपल्याला. बट मी इथं लिहिलेलं आहे QS डिवायडेड बाय PS इज इक्वल टू SR डिवायडेड बाय SQ म्हणजेच QS, and that is equal to QR upon PQ. आता हे जर आपण 2 जर घेतले तर हाऊ हे क्रॉस करू आपण याला. सो व्हॉट विल गेट? सो विल गेट QS into QS. So that will be QS square and that is equal to PS into SR. PS into SR. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? आता PS म्हणजे काय आहे? PS म्हणजे ही लाईन आहे आणि SR म्हणजे ही लाईन आहे, राईट? म्हणजेच these are the 2 segments which are formed because of the QS. QS हा इथं ड्रॉ केलाय परपेंडिक्युलर म्हणून हे ह्या हायपोटेन्यूस PR चे 2 भाग झालेले आहेत आणि ते PS आणि SR आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की दिस perpendicular QS is in geometric mean with the 2 segments which are done by this QS. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. वरती लिहिलंय बघा. मग आता याचा अर्थ काय झाला? व्हॉट डज इट मीन? म्हणजे QS स्क्वेअर. सो दिस इज द मिनिंग. म्हणजे याचा स्क्वेअर आणि याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे वी कॅन से QS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ PS into SR, right? So this is also a right statement, and this is nothing but the geometric mean. This is nothing but the geometric mean. So from here we can write down, so segment QS which is perpendicular is in geometric mean with is geometric mean with नाही, geometric mean. हा geometric mean कोणाचा आहे? geometric mean of कोणाचा आहे? PS of segment PS and segment SR. So this is the statement. कुछ ध्यान में आ रहा है, नहीं आ रहा है? हे 2 ट्रायंगल एकमेकाला सिमिलर आहेत की नाही आहेत? आहेत. का आहेत? इट इज बीन प्रूव्ड हियर. इट इज बीन प्रूव्ड हियर. दोन्ही ट्रायंगल ए टेस्टने आपण प्रूव्ह केलेलं आहे. सो हे 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे रेशोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड शुड बी इक्वल. सो रेशोज घेतले. अर्थात या शेवटच्या रेशोचा उपयोग नाही आहे आपल्याला, पण मी लिहिलेला आहे बिकॉज दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ सिमिलॅरिटी. आणि या 2 या प्रॉपर्टीवरून QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. सो QS ला इकडे घेतला तर QS स्क्वेअर इज इक्वल टू PS into SR. So naturally, this is called as a geometric mean of PS and SR. I hope you understand. ही महत्वाचं थेरम आहे. हे आपल्याला लागणार आहे, याचा उपयोग आपल्याला नेहमी करावा लागणार आहे. तर हे लिहून घ्या. Then we'll go to the next one. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर समजत असतील, उपयोगी पडत असतील, तर प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल Infinity Finishing School. Share the information, write your comments, like my channel so that I can reach to maximum number of needy students. Thank you.
So we have seen that similarity of right angle triangles, as well as we have seen the property of geometric mean of a right angle triangle. Correct? आता आपण इथं प्रूव्ह करणार आहे पायथागोरस थेरम. आपण आधी प्रूव्ह केलेला आहे, पण आता वेगळ्या मेथडनी प्रूव्ह करणार आहे. What the Pythagoras theorem says in a right angle triangle. आता या ठिकाणी ABC हा right angle triangle दिलेला आहे. So here there is a right angle, right? And in this triangle, in a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. That is the Pythagoras theorem. तो तुम्हाला पेज नंबर 34 वर लिहिलेला आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. तर या केसमध्ये ट्रायंगल एबीसी मध्ये AC स्क्वेअर गिवन इज अँगल एबीसी 90 हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट द हायपोटेन्यूज स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू हा AB चा स्क्वेअर प्लस रिमेनिंग साइड BC चा स्क्वेअर. दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. सो टू प्रूव्ह दॅट वी हॅव टू डू अ लिटिल कन्स्ट्रक्शन. सो कन्स्ट्रक्शन काय करू आपण बघूया. सो कन्स्ट्रक्शन ड्रॉ. आता मी इथून या हायपोटेन्यूसवर एक राईट अँगल ड्रॉ करतो. ओके, सो दिस आय विल ड्रॉ दिस पॉइंट. सो आय विल से ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू AC. ओके, BD ड्रॉ केला आहे जो AC वर परपेंडिक्युलर आहे. सो दिस इज व्हॉट कन्स्ट्रक्शन I have done. Now, हे लास्ट टाइम आपण केलेलं आहे. if you do such sort of construction, then the triangles are कोणते ट्रायंगल्स. हे दोन फॉर्म झालेले ट्रायंगल्स आहेत. They are also right angle triangles. They are similar with the original triangle. म्हणजे हे दोन ट्रायंगल ADB and BDC, they are similar with each other, as well as they are similar with the original triangle ABC. So we can write down here. So triangle ABC is similar with triangle ADB, and that is also similar with triangle BDC. अरे कुछ आया कि नहीं आया, याद आहे की नाही आया, हे शिकवलंय आपण, झालेलं आहे, राईट. And this is by which we have to give support to this statement. So by similarity of right angle triangles. Correct? Right angle triangles. This is by the theorem of similarity of right angle triangles. हा जो ADB आहे that is similar with ABC. BDC is similar with ABC, as well as ADB is similar with BDC. We have proved that. So now आता आपण दोन ट्रायंगल घेऊ. पहिला see what we'll do. इथं मी एक लाईन मारतो अशी. I will draw a line here. और इथं लिहितो मी. In triangle ABC and ABC and okay, so instead of that I will say triangle ABC is similar with triangle ADB, right? And इथं आपण आणि म्हणू शकतो आपण and triangle ABC is similar with triangle BDC. This is what we have done. Now या ट्रायंगल मध्ये बघा, जे आपण जर रेशो हे केले तर AB डिवायडेड बाय AD, AB ची करस्पॉन्डिंग AB चा करस्पॉन्डिंग कोणती आहे AD. AB च्या करस्पॉन्डिंग आहे AD. That is equal to BC upon DB. हे एक घेतलं, हे एक घेतलं, हे घेतलं, हे घेतलं. So that is equal to BC upon DB, and that is also equal to
AC upon AB. This is by similarity. Corresponding sides आहेत. These are the corresponding sides. Similarly, इथं जर आपण जर लिहिलं तर इथं काय आहे आपलं? इथं आपलं AB upon BD म्हणजे AB upon BD is equal to BC upon DC आणि AC upon BC. So this is by corresponding sides. Corresponding sides. Similarity of triangles says that the ratio of the corresponding sides is always equal. Is always equal. या ठिकाणी आपण हे दोन जर इक्वेशन घेतले आपण तर व्हॉट विल गेट AB upon AD is equal to AC upon AB, right? आणि इथं जर आपण घेतलं BC आणि हा जर BC upon DC, BC upon DC is equal to AC upon BC. आता असं मी का घ्यालोय तर आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AC स्क्वेअर मिळाला पाहिजेत म्हणून मी घ्यालोय. कारण मला माहिती आहे इथं AC आहे, इथं AB आहे AB आहे, सो आय कॅन गेट AB स्क्वेअर. इथं BC आहे BC आहे, सो आय कॅन गेट BC स्क्वेअर म्हणून मी ते रेशो घेतोय. लक्षात ठेवा. तर हे समजायला पाहिजे की काय घ्यायला पाहिजे. ओके, सो हिअर आय विल गेट AB स्क्वेअर इज इक्वल टू AC into AD. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इथे काय मिळेल आपल्याला BC स्क्वेअर इज इक्वल टू AC into DC. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? आता आपण दोन्हीचे सम करू. दोन्हीचे आपण सम करू. सो दिस वी कॅन से इक्वेशन नंबर 1 and this is equation number 2. So we can get AB square plus BC square is equal to AC into AD हे पहिलं झालं plus AC into DC. हे दोन्ही काय केले? सम केले. आता हे दोन्ही सम केल्यानंतर इथं पण AC आहे, इथं पण AC आहे. So we can always take the AC as a common. So this is AC जर कॉमन घेतला तर this will come AD plus DC. AD plus DC. किंवा इथं पण AC आहे, इथं पण AC AC कॉमन घेतला. सो AD इथं आला, DC इथं आला. पण जर तुम्ही इथं बघितलं तर AD आणि DC हे AD प्लस DC म्हणजे काय आहे? AC आहे. अरे कोई ध्यान में आ रहा है कि नहीं? AD प्लस DC म्हणजेच AC आहे. सो इथं लिहू बट AD plus DC is equal to AC. So here we get AC into AC. So this is equal to AC square. And left hand side la as it is AB square plus BC square. So this is what is proved. So this is how we proved the Pythagoras theorem by different way. By different way. आपण काय केलं? एक ट्रायंगलला आपण BD कन्स्ट्रक्ट केला. And BD says that it is perpendicular to hypotenuse AC. So naturally we know that the triangles formed by this perpendicular line will make, they are similar with the original triangle ABC. And त्याचा आपण इथं बेनिफिट घेतला and we put up the ratios of corresponding sides which are equal and ultimately we got this answer. So हे लिहून घ्या. इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो. मी तुम्हाला हिस्टॉरिकली कसं प्रूव्ह केलंय ते पण तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे. And now we'll go to the converge of Pythagoras theorem. Pythagoras theorem चा converge. तर इथं आहे बघा हे. Converge of Pythagoras. Converge म्हणजे काय? Converge म्हणजे opposite. Pythagoras theorem says that in a right angle triangle,
the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of other remaining two sides. हे जर उलट, इफ देर इज अ ट्रायंगल, समजा एक देर इज अ ट्रायंगल, तो राईट अँगल ट्रायंगल आहे का आणि कोणता ट्रायंगल आहे, वी डू नॉट नो. पण इन अ ट्रायंगल इफ स्क्वेअर ऑफ वन ऑफ द साइड इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स जर असतील तर तो ट्रायंगल कसा पाहिजे, राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. दिस इज कॉल्ड एज अ कन्व्हर्ज. म्हणजे उलट प्रूव्ह करायचं आहे आपण. पहिला काय प्रूव्ह केलं, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर रिमेनिंग टू साइड्स, हा पायथागोरस. पण समजा एक ट्रायंगल आहे, याचा एका बाजूचा स्क्वेअर हा बाकीच्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल तर तो ट्रायंगल कसा असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. दिस इज कॉल्ड एज अ कन्व्हर्ज ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. इन अ ट्रायंगल इफ स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to the sum of squares of remaining two sides, then the triangle is a right angle triangle. So this is what now we have to prove. तर एक ट्रायंगल ड्रॉ केला ABC आणि हा ABC ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही माहित नाही, दिसताना असं दिसतो तुम्हाला. तुम्हाला वाटतं बी ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, माहित नाही आपल्याला. वी हॅव टू प्रूव्ह दॅट. आणि काय दिले बघा, या ट्रायंगल मध्ये दिलंय AC स्क्वेअर, इथे दिलंय बघा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर and that is equal to 90 degrees. And angle ABC is 90 degrees. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की अँगल B हा जो आहे 90 डिग्री प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. कसा प्रूव्ह करणार, तर यासाठी आपण थोडी जराशी कन्स्ट्रक्शन करायची आहे. सो व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन ड्रॉ. सो आय से, सो कन्स्ट्रक्शन राईट. सो व्हॉट कन्स्ट्रक्शन सेज दॅट ड्रॉ ट्रायंगल PQR. आता आपण असाच सेम PQR ला PQR ड्रॉ करायचा, असा सेम टू सेम ड्रॉ करायचा. ही एवढी लांबी आहे, ती एवढी लांबी आहे. ओके, सो ड्रॉ अ ट्रायंगल PQR. तुमच्या बुक मध्ये पण दिलेलं आहे PQR कन्स्ट्रक्शन. ड्रॉ ट्रायंगल PQR such that what is such that AB is equal to PQ and BC is equal to QR. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन एक आहे, ही लाईन आणि ही लाईन एक आहे. and आणि अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्रीज. हा कन्स्ट्रक्शन केलेला आहे. हा 90 आहे की नाही माहित नाही आपल्याला. मी कन्स्ट्रक्ट असा केला की PQ ची लांबी एवढी घेतलेली आहे, AB एवढी घेतलेली आहे, QR ची लांबी जी आहे, QR ची लांबी जेवढी BC एवढी घेतलेली आहे. आणि ड्रॉ करताना मात्र मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. सो PQR इज माय कन्स्ट्रक्शन. PQR मध्ये अँगल Q इज 90 डिग्री. इथला अँगल B 90 आहे का, नाही आहे, तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. दॅट इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. आता आपण बघू इन ट्रायंगल PQR मध्ये काय बघा, PQR मध्ये राईट वी नो दॅट PQR मध्ये PR square is equal to PQ square plus QR square. Why? PQR मध्ये असं का दिलेलं आहे, कारण हा पायथागोरस फॉलो करतो. सो दिस इज बाय पायथागोरस थेरम. सो दिस इज बाय पायथागोरस. ह्याला सपोर्टला काय, दिस इज बाय पायथागोरस. ओके. आता PQ चा स्क्वेअर म्हणजे काय आहे, सो PQ इज नथिंग बट PQ इज AB केलेला आहे. सो AB स्क्वेअर प्लस QR म्हणजे काय केला आहे, BC. सो BC स्क्वेअर बिकॉज दॅट इज गिवन. सो दिस इज अ गिवन. आणि आपल्याला माहिती आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किती आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज AC स्क्वेअर. दॅट इज गिवन. So this is equal to AC square.
सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर, कारण हे गिवन आहे. गिवन काय गिवन आहे? गिवन आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. सो दिस इज अ गिवन. सो याचा अर्थ PR इज इक्वल टू काय झाला? AC. सो दिस इज इक्वल टू PR इज इक्वल टू AC झाला की नाही? दोन्ही साईडची स्क्वेअर रूट काय घेतली? स्क्वेअर रूट घेतली. सो PR इज इक्वल टू AC मिळाला की नाही मिळाला? मिळाला. मग PR इज इक्वल टू AC आहे बघा. PR कुठे PR इज इक्वल टू AC आहे. आपण ड्रॉ करताना AB इज इक्वल टू PQ काढलेला आहे, BC इज इक्वल टू QR काढलेला आहे. तर याचा अर्थ तिन्ही साइड्स इक्वल झाले की नाही? झाल्या. सो वी कॅन राईट डाऊन हिअर बाय SS थेरम, ट्रिपल S थेरम, तिन्ही साइड इक्वल झाल्या. अरे झाल्या की नाही झाल्या? आपण प्रूव्ह केलं इथं. तिन्ही साइड्स इक्वल झाल्या. सो बाय SS थेरम ट्रायंगल ABC is similar with triangle PQR. अरे कुछ ध्यान में आ रहा है नहीं आ रहा है? आपण ड्रॉ असा केला की AB इज इक्वल टू PQ ड्रॉ केला, BC इज इक्वल टू QR ड्रॉ केला. पण ड्रॉ करताना Q कसा केला? 90 डिग्री केला. आणि आपण बाय पायथागोरस आपण लिहिलं PR स्क्वेअर फ्रॉम पायथागोरस, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पण PQ ला आपण AB प्रमाणे ड्रॉ केलेलं. सो PQ स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर, आणि या ठिकाणी BC म्हणजे QR आहे, तो इस QR स्क्वेअर म्हणजेच BC स्क्वेअर. आणि आपल्याला दिलेला आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. सो PR इज इक्वल टू AC. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मधल्या ऑल द थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट, सेम साइड्स आहेत, इक्वल आहेत. सो बाय साइड ट्रिपल S theorem, similarity theorem, we can say triangle ABC is similar to triangle PQR. So that implies angle B is congruent with angle Q, and that is equal to 90 degrees. Because Q is 90 degrees, we have drawn. So hence triangle ABC is a right angle triangle. So this is the proof of the converge of Pythagoras theorem. This is a proof for the converge of Pythagoras theorem. लिहून घ्या, सोपा आहे. सो 4 गोष्टी आपल्याला रिमेंबर करायच्या आहेत, जे आपण तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे बघा. तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे, पेज नंबर 35 वर दिलेलं आहे. रिमेंबर दिस. फर्स्ट, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपण याच्या आधी शिकलोय की दिस टू राईट अँगल ट्रायंगल्स आर सिमिलर विथ द बिगर राईट अँगल ट्रायंगल ABC. दे आर सिमिलर विथ ईच अदर ऑल्सो. ADB इज सिमिलर विथ BDC अँड दॅट इज सिमिलर विथ ABC. हे तुम्हाला प्रूव्ह करता यायला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामधला जो भाग बघितला आपण, थेरम ऑफ geometric mean. If two triangles are similar, then we can prove that the perpendicular drawn on the hypotenuse is in geometric mean with the other segments which are formed on the hypotenuse. त्यानंतर we have proved the second one, Pythagoras theorem, by similarity of right angle triangle method. Then we have seen the converge of Pythagoras theorem. In a triangle, if square of one of the side is equal to sum of squares of other remaining two sides, then the triangle is a right angle triangle. In addition to that, we also have learned the property of 30, 60, 90 degree triangle. बरोबर आहे ना? एक right angle triangle आहे ज्याच्यामध्ये अँगल 30, 60 आणि 90 आहेत, प्लस दुसरा एक ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये अँगल 45, 45 आहेत. त्याच्याही प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. So these are the 4 things which are most important you should remember. ठीक आहे ना? थोडं रिविजिट करा, 35 पेजेस पर्यंत करा, and then you can go for the solve example. 36 पेज पासून आहेत. प्रयत्न करा. In the next session I will solve that examples for you. Thank you very much.